श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये निसर्गाचे स्वच्छता दूत या मालिकेत ऐकूया मिलिंद आंबडेकर यांचे विचार. आज पहिला भाग. निसर्ग अनेक बाबतीत समतोल राखत असतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सजीवांच्या जीवनातलं आदिम सत्य आहे. त्यामुळे जे निर्माण होणार ते लयाला जाणार. निसर्गात अशा लय पावणाऱ्या प्रत्येक गोष्टीची विल्हेवाट लावण्याची आपली अशी एक व्यवस्था असते. निसर्गात काहीही उगीच निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही. त्या प्रत्येक निर्मितीचं एक प्रयोजन, योगदान, भूमिका ही असतेच. ती समजून घेतली आणि तसा प्रयत्न करत राहिलो तर आयुष्य कधीच कंटाळवाणं होणार नाही. साधा विचार मनात येतो की जगात अब्जावधी सजीव आहेत. त्यातले लाखो जीव मरत असतात. अशा मरणाऱ्या लाखो जीवांवर जगणारे कोट्यवधी जीव असतात. ते मृत सजीवांच्या कलेवरांची एक प्रकारे विल्हेवाटच लावत असतात. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर वाघाने एका सांबराची शिकार केली तर तो प्रथम त्याचे मांडीचे, पोटाचे वगैरे लुसलुशीत मांसाचे भाग खातो आणि त्या मृत प्राण्याच्या शरीराची राखण करत जवळच विश्रांती घेतो. पुन्हा भूक लागली की पुन्हा त्या शिकारीचे आणखीन मांस खातो. या दरम्यान तो विश्रांती घेत असतो तेव्हा कोल्हे, गिधाडं, कावळे यांना सुगावा लागतोच. ते मध्येच त्या शिकारीत आपला वाटा शोधतात. वाघाला चाहूल लागली तर तो त्यांना पळवून लावतो. शिकार जशी जुनी व्हायला लागते तसा तो वाघ निघून जातो. कुजलेल्या मांसाच्या वासानी तरस शिकारीवर येतात. ते बरगड्यांवरचं मांस ओढून ओढून खातात. मणके, कवटी वगैरे कठीण हाडं फोडतात, ती खातात. शिंग वगैरे कुरतडून खायला साळींद्रांसारखे प्राणी येतात. या साळींद्रांचा गट म्हणजे रोडंट किंवा कुरतडणारे प्राणी. या गटात उंदीर, घुशी, चिचुंद्र्या, खारी, साळींदर असे आपल्याकडे आढळणारे प्राणी येतात. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे यांना वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस 2-2 धारदार दात असतात आणि ते सतत वाढत असतात. हे प्राणी जेव्हा एखादी कठीण टणक वस्तू कुरतडतात तेव्हा त्या दातांची झीज होते. पण अशा प्राण्यांना जर काही कुरतडायला मिळालं नाही तर त्यांचे दात प्रमाणापेक्षा जास्त वाढून त्यांना तोंड मिटणं शक्य होत नाही. मृत प्राण्यांची हाडं आणि शिंग म्हणून कुरतडली जातात, चावली जातात, त्यांची विल्हेवाट लावली जाते. असाच प्रकार जेव्हा हिवाळ्यात झाडांची पानगळ होते तेव्हा जमिनीवर वाळलेल्या पानांचं आच्छादन तयार होतं. हिवाळ्यातल्या दवामुळे ती पानं, तो पालापाचोळा ओलसर दमट होतो. त्यात बुरशी, वाळवी, मुंग्या, इतर लहान कीटक वाढतात. त्यांना खाण्यासाठी कोंबडावर्गीय पक्षी म्हणजे रानकोंबडे, कोंबड्या, तित्तीर, लावऱ्या वगैरे पक्षी तो पालापाचोळा पायांनी बाजूला करत, चोचींनी जमीन उकरत बिया वा कीटक खात असतात. चोचींनी पायांनी जमीन उकरण्यामुळे नखांची, चोचीची झीज होत असते. ते त्यांच्यासाठी आवश्यकच असतं. पालापाचोळा खालीवर होत राहतो, त्याची माती होऊन ती मातीत मिसळत राहते, वनाला समृद्ध करत राहते. जंगलात हत्ती, गेंडे, गवे, हरणं असे तृणभक्षी प्राणी दिवसाचा बराचसा वेळ चरतच असतात आणि विष्ठाही टाकत असतात. या विष्ठेची विल्हेवाट कोणीतरी लावतच असेल ना, नाहीतर अशा विष्ठेचे ढीगच्या ढीग इतस्तता विखुरलेले दिसले असते. पण तसं दिसत नाही, कारण शेणकिडे. हे शेणकिडे त्या शेणाचे छोटे गोळे करून जमिनीत भोक करून पुरून ठेवतात. त्यात प्रत्येक गोळ्यात एक एक अंडं घालतात. त्या गोळ्याला मातीने झाकून टाकतात. आठवडाभरात अंड्यातून अळी बाहेर येते. ती ते शेण खाते आणि कोशावस्थेत जाते. कालांतराने त्या भोकातून नवा शेणकिडाच बाहेर येतो. जगभरात शेणकिड्यांच्या 80,000 जाती सापडतात. असे हे निसर्गाचे अहोरात्र काम करणारे अबोल सफाई दूत. आपण एकूणच निसर्गाकडे आत्मीयतेने कधी बघणार आहोत? निसर्गाचे स्वच्छता दूत याविषयी मिलिंद आंबडेकर यांच्या चिंतनाचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रुडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.